राम राम. जय श्रीराम. श्रीमद वाल्मिकीय रामायण अयोध्याकांड सर्ग 100. चित्रकूट पर्वतावरती प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून तो भरत तिथे पोचलेला आहे. दुरून त्याला श्रीरामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे आणि तो मोठ्या आवेगाने श्रीरामचंद्रांना भेटण्यासाठी त्यांच्या चरणारविंदांवरती लोळण घेण्यासाठी म्हणून तो सरसावलेला आहे, पुढे गेलेला आहे. परंतु तिथे पोचण्यापूर्वीच तो जमिनीवरती कोसळून पडलेला आहे. हा आर्य अशी त्याने आर्त हाक मारलेली आहे. तो जो भरत आहे त्या भरताने जटा आणि चीरवस्त्र धारण केलेलं होतं, हात जोडलेले होते आणि तो पृथ्वीवरती पडलेला होता. तो राजपुत्र होता, तेजस्वी होता आणि सूर्याप्रमाणे त्याचं ते तेज जे होतं ते तेज आता या प्रलय काळामध्ये सूर्य जसा पृथ्वीवरती पडतो तशा प्रकारेच ते झालेलं होतं. त्याला त्या अवस्थेमध्ये पाहणं, त्याचे जे कोणी स्नेही असतील त्यांना देखील ते दुरापास्त होतं, कठीण होतं ते पाहणं. मग इथे तर प्रत्यक्ष श्रीरामचंद्र त्याचे थोरले बंधू यांनी त्याला तसं पडलेलं पाहिलं आणि मोठ्या प्रयासानेच त्यांनी त्याला ओळखलेलं आहे. खूप दिवस त्यांनी भरताला पाहिलेलंच नसल्यामुळे जटा आणि वल्कलं त्यांनी धारण केलेली आहेत आणि तो आता कोसळलेला आहे खाली, साद घालतो आहे हा आर्य म्हणून. हे त्यांनी पाहिलं. त्यांना खूप प्रयास पडलेले आहेत आणि कसं तरी त्यांनी त्याला अखेर ओळखलं. त्या भरताचं मुख जे होतं ते उदास झालेलं होतं. शरीराने तो अगदी दुर्बल बनलेला होता. मग श्रीरामांनी काय केलं तर त्या भरताला हाताला धरलंय त्याच्या आणि त्याला उठवलेलं आहे. अत्यंत प्रेमाने त्याचं मस्तक हुंगलेलं आहे, त्याला आपल्या हृदयाशी धरलेलं आहे. त्यानंतर ते रघुकुलभूषण भरताला असं म्हणतात, आपल्या मांडीवर त्यांनी त्याला मोठ्या आदराने बसवून घेतलेलं आहे आणि मग ते विचारत आहेत की अरे हे बंधो, तू वनामध्ये आलास, तू वनात कशाला आलास? मग पिताजी कुठं आहेत? असा तू एकटाच कसा आलास? ते जिवंत असताना तू तर काही वनामध्ये येऊ शकत नाहीस, तरीही तू आलेला आहेस. मी दीर्घ काळानंतर तुला पाहतो आहे. तू आजोळी होतास आणि तिकडून आल्यानंतर तू मला भेटायला म्हणून इकडे आलेला आहेस. ते एकदम मी तुला आता या वनामध्येच पाहतो आहे. त्या भरताचं शरीर एवढं दुर्बल झालेलं होतं, त्याकडे पाहूनही ते असं म्हणतात की अरे तू किती दुर्बल झालेला आहेस, किती अशक्त झालेला आहेस. आणि हे बंधू, तू आत्ता या वनामध्ये कशा करता आलास, का आलास? मला सांग. आपले पिताजी महाराज हे जिवंत आहेत ना, की अत्यंत दुःखी झालेत आणि परलोकवासी झालेत, असं तर काही घडलं नाही ना? मला सारं काही सांग. आणि ते नाहीत म्हणून तर तू इथे आलेला नाहीस ना? अरे सौम्या, तू मला आता सारं काही सांग. तू अजून बालक आहेस आणि या बालवयामध्ये परंपरेने चालत आलेलं हे राज्य तुला आता इथे प्राप्त झालेलं आहे.
ते तर कोणी बळकावलं नाही ना, ते तर तुझ्यापासून कोणी हिरावून घेतलं नाही ना, ते नष्ट तर झालं नाही ना. सत्यपराक्रमी असणाऱ्या हे बंधो भरता, तू पिताजींची सेवा शुश्रूषा करतोस ना रे. जे धर्मावरती अटळ आहेत, ज्यांनी राजसूय यज्ञ केलेले आहेत, अश्वमेधासारखे यज्ञ करून त्यांचं अनुष्ठान केलेलं आहे, ते सत्यप्रतिज्ञ असणारे आपले पिताजी महाराज दशरथ कुशल आहेत ना रे. ते कुशल मंगल आहेत ना, ते तू मला सांग. तू तर नेहमीच धर्मामध्ये तत्पर असणाऱ्या विद्वान ब्रह्मवेत्ते आणि हे जे इक्ष्वाकूचं कुळ आहे, त्या कुळाचे आचार्य असणारे तपस्वी जे वसिष्ठ आहेत, त्या वसिष्ठांची यथावत पूजा करत असतोस ना रे. ते तू मला सांग. हे बंधो, माता कौसल्या सुखी आहे ना, आणि उत्तम संतान असणारी ती जी सुमित्रा देवी आहे आपली माता, ती प्रसन्न आहे ना रे. आर्या कैकेयी ही आनंदी आहे ना, तिला सुख प्राप्त होतंय ना. जे उत्तम कुळामध्ये उत्पन्न झालेले आहेत, जे विनय संपन्न आहेत, बहुश्रुत आहेत, कुणाचाही दोष जे कधी पाहत नाहीत आणि शास्त्रोक्तपणे धर्मावरती निरंतर ज्यांची निष्ठा आहे, दृष्टी आहे, त्या पुरोहितांचा तू पूर्णतः सत्कार करतोस ना रे. त्यांना आदराने वागवतोस ना. हवनविधीचे ज्ञाते असणारे, बुद्धिमान, सरळ स्वभावाचे, जे अग्नीमध्ये आहुती देण्यासाठी सूचित करत असतात, ते वेळेवर तुला ह्या साऱ्या गोष्टी सांगतात ना. हवनाच्या वेळेची तुला आठवण करून देतात ना. तू देव, पितर, गुरुजन आणि पित्यासमान आदरणीय असणारे जे वृद्ध आहेत, वैद्य आहेत, जे ब्राह्मण आहेत, त्या साऱ्यांचा तू सन्मान करतोस ना. हे बंधो, जे मंत्ररहित अशा श्रेष्ठ बाणांचे प्रयोग करू शकतात आणि मंत्रसहित अशा उत्तम अस्त्रांची योजना करू शकतात, त्याचेही प्रयोग करू शकतात, आणि जे ज्ञानाने संपन्न आहेत, जे अर्थशास्त्राचे उत्तम असे पंडित आहेत, त्या आचार्य सुधन्वांचा तू नीट आदर करतोस ना. हे बंधो, तू आपल्यासारख्याच शूरवीर असणाऱ्या, शास्त्रज्ञ असणाऱ्या, जितेंद्रिय, कुलीन आणि ब्राह्मण क्रियांनी मनातली गोष्ट जाणणाऱ्या सुयोग्य अशा व्यक्तींना मंत्री बनवलं आहेस ना रे. रघुनंदन, उत्तम मंत्री हे राजांच्या विजयाचं मूल कारण असतात. ही गोष्ट तुझ्या ध्यानात असेलच. ते तेव्हाच सफल होतं की ज्या वेळेला नीतिशास्त्र निपुण मंत्री शिरोमणी अमात्य त्याला सर्वतः गुप्त ठेवतात. ही गुप्त नीती त्यांना अवगत आहे ना. भरता, तू भलत्याच वेळेला निद्रेच्या अधीन तर होत नाहीस ना रे. समय होताच तू जागा होतोस ना, योग्य वेळेला उठतोस ना. रात्रीच्या नंतरचा जो प्रहर असतो, त्या प्रहरामध्ये अर्थसिद्धीच्या उपायावरती तू विचार करतोस ना. तू कोणत्याही गूढ अशा विषयावरती
एकटाच विचार करीत नाहीस ना, अनेक लोकांना बरोबर घेऊन मग तू विचार करीत नाहीस ना. कधी असं न व्हावं की तू निश्चित केलेला जो विचार असेल तो गुप्त रीतीने फुटून शत्रूच्या राज्यापर्यंत पोचलेला असेल. असं कधीही घडता कामा नये. रघुनंदन, आणि ज्याचं साधन अत्यंत छोटं किंवा फार फार मोठं अशा कार्याचा निश्चय केल्यानंतर आणि असं कार्य आणि असं साधन जे अत्यंत छोटं आहे, वाटतं छोटं आहे परंतु त्याचं फळ खूप मोठं आहे, अशा कार्याचा निश्चय केल्यानंतर तू त्या कार्याला त्वरितच प्रारंभ करतोस ना, त्याला विलंब तर करीत नाहीस ना. तुझं असं कार्य पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण होण्याच्या अवस्थेत असतानाच त्याचं ज्ञान हे दुसऱ्या राजांना होत नाही ना. तुझं सगळं कार्य पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण होण्याच्या अवस्थेत असेपर्यंत त्याचं ज्ञान दुसऱ्या राजांना होतं ना रे. असं तर कधी होत नाही ना की तुझ्या भावी कार्यक्रमास ते आधीच जाणतात, ते त्याचा अर्थ लावू शकतात. हे बंधू, तू निश्चित केलेल्या विचारांना तू अथवा तुझे मंत्री यांनी प्रकट न करता देखील दुसरे लोक तर्क करून, युक्तिवाद करून ते जाणून तर घेत नाहीत ना, ते त्यांच्या लक्षात तर येत नाही ना. तू तुझ्या पदरी सहस्त्र मूर्खांपेक्षा एका पंडितास स्वतःपाशी ठेवण्याची इच्छा करतोस ना. कारण असं असतं की विद्वान पुरुष जे असतात तेच अर्थसंकटाच्या वेळेला महान अशा प्रकारचं कल्याण आपलं करू शकतात. राजाला त्यापासून ते वाचवू शकतात, धीर देऊ शकतात. जर राजा आपल्यापाशी 1000 वा 10,000 मूर्खांना स्वतःजवळ ठेवीत असेल तरी त्यांच्याकडून योग्य वेळेला योग्य चांगली अशी मदत काही मिळू शकत नाही. ते सहाय्य त्यांच्याकडून होत नसते. त्याच्या संग्रहात जरी एक मंत्री हा बुद्धिमान असेल, शूरवीर असेल, चतुर असेल, नीतिज्ञ असेल तर तो राजा आणि राजकुमार यांच्यासाठी म्हणून अधिक चांगली संपत्ती प्राप्त करू शकतो, अधिक चांगले परिणाम देऊ शकतो. परता तू प्रधान व्यक्तींना प्रधान, मध्यम श्रेणीच्या व्यक्तींना मध्यम आणि कनिष्ठ श्रेणीच्या व्यक्तींना कनिष्ठ अशाच कामामध्ये नियुक्त करतोस ना, जे लाच घेत नाहीत किंवा जे निश्चल असतात, अडिग असतात, वाडवडिलांच्या पासून जे काम करीत आलेले आहेत, आतून आणि बाहेरून जे पवित्र आहेत, जे श्रेष्ठ आहेत, अशा अमात्यांनाच तू उत्तम कार्यामध्ये नियुक्त करतोस ना. कैकेयी कुमारा, तुझ्या राज्यातील प्रजा कठोर अशा प्रकारच्या दंडानं अत्यंत उद्विग्न झालेली नाही ना. तुझ्या मंत्र्यांचा त्यामुळे ते तिरस्कार तर करीत नाहीत ना. ज्याप्रमाणे पवित्र याचक
हा पतित यजमानाचा आणि स्त्रिया कामाचारी पुरुषाचा तिरस्कार करत असतात, त्याचप्रमाणे प्रजा ही कठोरतापूर्वक जे लोक त्यांच्याशी वागतात, अधिक कर घेतल्यानं ते अशा प्रकारे रुष्ट होतात, त्यामुळे ते तुझा अनादर तर करीत नाहीत ना भरता. जे सामदामादी उपायांच्या प्रयोगात कुशल आहेत, राजनीतिशास्त्राचे विद्वान आहेत, विश्वासू नोकरांना फोडणारे आहेत, मरणास न भिणारे आहेत, शूर, राजाचे राज्य लुबाडण्याची इच्छा करणारे आहेत, अशांना राजा जर मारणार नसेल तर तो स्वतःच या लोकांच्या हातून मारला जातो. ही गोष्ट तुला ठाऊक आहे ना. तू काय सदा संपन्न असणारे, संतुष्ट असणारे, शूर, वीर, धैर्यवान, बुद्धिमान, पवित्र, कुलीन आणि स्वतःविषयी अनुराग राहणारे अशा रणकर्मदक्ष अशा पुरुषोत्तमांनाच तू सेनापती म्हणून नेमतोस ना. तुझा प्रधान योद्धा जो आहे, जो सेनापती आहे, तो बलवान, युद्धकुशल आणि पराक्रमी आहे ना रे. तू काय त्याच्या शौर्याची परीक्षा केली आहेस ना, आणि तरच त्याला नेमलं आहे ना. ते काय तुझ्याकडून सत्कारपूर्वक अशा प्रकारचे सन्मान मिळवायला पात्र ठरलेत ना. सेवकांना, सैनिकांना जे वेतन द्यायचं असतं ते वेतन तू योग्य वेळेवर देतोस ना, विलंब तर करीत नाहीस ना. जर वेळ निघून गेल्यानंतर त्यांना वेतन मिळत असेल तर सैनिक, ते सेवक आपल्या स्वामीवरती कुपित होतात, रुष्ट राहतात आणि त्यामुळे फार मोठा अनर्थ घडून येण्याची शक्यता असते. उत्तम कुलामध्ये उत्पन्न झालेले मंत्री आदी समस्त प्रधान जे अधिकारी असतात ते सगळे तुझ्यावरती प्रेम करतात ना. त्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे ना, असं तुझं वर्तन आहे ना. ते तुझ्यासाठी सावधचित्त, एकचित्त होऊन आपल्या प्राणाचा देखील त्याग करण्यासाठी तयार राहतात ना. हे भरता, तू ज्याला राजदूताच्या पदावरती नियुक्त केलं आहेस तो पुरुष आपल्याच देशाच्या निवासी, विद्वान, कुशल, प्रतिभाशाली आणि जसं सांगितलं तसंच, अगदी तसंच दुसऱ्यांना सांगणारा आणि सत्सद विवेक बुद्धी युक्त आहे ना रे. असाच आहे ना. काय तू शत्रू पक्षाच्या 18 आणि स्वतःच्या पक्षाच्या 15 अशा तीर्थांची 3 अज्ञात गुप्तचरांच्या द्वारे देखभाल आणि तपासणी करतोस ना. ती करायला पाहिजे. हे शत्रुसूदना, ज्या शत्रूंना तू राज्यामधून बाहेर काढलेलं आहेस ते जर पुन्हा राज्यामध्ये येऊन राहत असतील तर त्यांना दुर्बल समजून त्यांची उपेक्षा तर तू करीत नाहीस ना. हे बंधो, तू कधी नास्तिक ब्राह्मणांची संगत तर धरली नाहीस ना. कारण ते बुद्धीला परमार्थापासून विचलित करीत असतात.
त्यामध्ये ते अत्यंत कुशल असतात आणि वास्तवामध्ये त्यांच्याकडे काही ज्ञान नसतं, ते अज्ञानीच असतात. तरीसुद्धा ते स्वतःला मोठे पंडित समजतात आणि त्यांचं ज्ञान हे वेदांच्या विरुद्ध असल्यामुळे दूषित असतं. ते प्रमाणभूत प्रधान धर्मशास्त्रांचे ज्ञाते असून देखील तार्किक बुद्धीचा आश्रय घेत असतात आणि त्यामुळेच ते व्यर्थ अशा प्रकारची बडबड करीत असतात. अशा ब्राह्मणांच्या सान्निध्यात तर तू आलेला नाहीस ना. हे बंधो, अयोध्या आमच्या वीर अशा पूर्वजांची निवासभूमी आहे. तिचं जसं नाव आहे तसाच तिचा गुण देखील आहे. तिचे दरवाजे हे सगळ्या बाजूंनी सुदृढ आहेत. ती हत्ती, घोडे आणि रथ या साऱ्यांनी परिपूर्ण अशी नगरी आहे. आपापल्या कर्मामध्ये जे व्यस्त आहेत असे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि हजारोंच्या संख्येने तिथे नेहमीच निवास करीत असतात. ते सगळेच्या सगळे महान उत्साही आहेत, जितेंद्रिय आहेत, श्रेष्ठ आहेत. नाना प्रकारची राजभवनं आणि मंदिरं या नगरीची शोभा वाढवित असतात. ही नगरी अनेक विद्वानांनी भरलेली आहे. त्याचबरोबर अशा अभ्युदयशालिनी आणि समृद्धशालिनी नगरीचं हे भरता तू नीट रीतीने रक्षण करतोस ना. हे रघुनंदना, हे भरता, जिथे नाना प्रकारचे अश्वमेध इत्यादी महायज्ञ झाल्यामुळे अनेक प्रदेश आहेत आणि ते उत्तम आहेत, ते शोभा पावतात. ज्या ठिकाणी प्रतिष्ठित अशा प्रकारची अनेक माणसं आहेत, ते जिथे निवास करीत असतात. अनेक देवस्थानं आहेत, माणपोया आहेत, तलाव आहेत. ह्या साऱ्या गोष्टींनी ती नगरी ही शोभायमान झालेली आहे. जिथले स्त्री पुरुष हे नेहमीच प्रसन्न असतात, कधीही दुर्मुखलेले तुला आढळून येणार नाहीत. जो सामाजिक उत्सवामुळे नेहमीच शोभासंपन्न दिसतो, जिथे शेतामध्ये जोडले जाणारे जे पशु आहेत ते देखील समर्थ आहेत आणि भरपूर आहेत, जिथे कोणत्याच प्रकारची हिंसा होत नाही, जिथे शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही, ते भय जिथे नसतं. नाना प्रकारच्या खाणी ज्या ठिकाणी आहेत, जिथे पापी मनुष्यांचा सर्वत्र अभाव आहे, कोणीही पापी मनुष्य जिथे नाही आहे. आणि आपल्या पूर्वजांनी ज्या नगरीचं नीट रीतीने रक्षण केलेलं आहे आणि जो देश आहे त्याचंही रक्षण केलेलं आहे, त्या कोसल देशाचं धनधान्याने संपन्न असणारं हा जो देश आहे, हे जे राष्ट्र आहे, ते सुखाने नांदते आहे ना, ते सुखपूर्वक आहे ना. हे बंधो, कृषी आणि गोरक्षण यावर उपजीविका चालविणारे सगळे जे वैश्य लोक आहेत, ते तुझे प्रीतिपात्र आहेत ना रे. त्यांच्यावरती तुझं प्रेम आहे ना रे. कृषी आणि व्यापार हे जे काही आहे ते संलग्न राहिल्यानंच लोक सुखी होतात.
त्यांची उन्नती होते हे तुला ठाऊक असेलच. अशा वैश्यांना इष्टाची प्राप्ती व्हावी आणि अनिष्टाचं निवारण आपण करायला पाहिजे, त्या सगळ्या लोकांचं भरणपोषण तुझ्याकडून नीट रीतीने होतं ना रे भरता. कारण पहा, राजाने आपल्या राज्यामध्ये निवास करणाऱ्या सगळ्याच लोकांचं धर्मानुसार पालन करायला हवं. काय तू आपल्या इथल्या स्त्रियांना संतुष्ट राखतोस ना, त्या तुझ्याकडून नीट रीतीने सुरक्षित अशा प्रकारच्या आहेत ना. तू त्यांच्यावरती अधिक विश्वास तर टाकत नाहीस ना. त्यांना आपली गुप्त गोष्ट तर तू सांगत नाहीस ना. ती सांगायला नको. जिथे हत्ती उत्पन्न होतात ते वन तुझ्याकडून सुरक्षित आहे ना. तुझ्यापाशी दूध देणाऱ्या गायी ह्या मोठ्या संख्येने आहेत ना. हत्तीणी, घोडे आणि हत्ती यांच्या संग्रहानं कधी तुझी तृप्ती होत नाही ना. हे राजकुमारा, तू काय दैनंदिन पूर्वाह्न काळामध्ये वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन प्रधान रस्त्यावरती जाऊन नगरवासी माणसांना तुझं दर्शन देतोस ना रे. त्या लोकांना तुला भेटता येतं ना रे. कामकाजामध्ये असलेली ही सगळी माणसं निडर बनून तुझ्यासमोर येतात ना रे. किंवा ती सदा तुझ्यापासून दूर तर राहत नाहीत. कारण कर्मचाऱ्यांच्या विषयामध्ये मध्यम स्थितीचं अवलंबन करणं हे अर्थसिद्धीचं कारण असतं, हे तुला ठाऊक असणारच. तुझे सगळे दुर्ग जे आहेत ते अन्नधान्य, शस्त्र, अस्त्र, जल, यंत्र, शिल्पी, धनुर्धर या सगळ्यांनी समृद्ध आहेत ना. का त्यांचा अभाव आहे? हे रघुनंदना, अरे तुझी जमा अधिक आणि खर्च फार कमी असंच आहे ना. का याच्या विरुद्ध आहे? तुझ्या खजिन्यातील धन हे अपात्रांच्या हातात तर जात नाही ना. देव, पितर, ब्राह्मण, अभ्यागत, योद्धा आणि मित्र यांच्यासाठीच तुझं धन खर्च होत असतं ना. या गोष्टीचा तू नीट रीतीने विचार केला पाहिजेस. ते सारं काही तू मला सांग. कधी असं तर होत नाही ना की एखादा मनुष्य एखाद्या श्रेष्ठ, निर्दोष आणि शुद्धात्मा असा जो पुरुष असतो त्याला दोष तर लावत नाही ना. शास्त्रज्ञानामध्ये कुशल अशा विद्वानांच्याकडून त्याच्याविषयी विचार केल्याशिवायच लोभवश असं होऊन त्यांना आर्थिक दंड तर केला जात नाही ना. भरता, हे सारं काही तुम्हाला सांग. हे नरश्रेष्ठा, जो चोरी करताना पकडला गेला आहे, ज्याला कुणीतरी चोरी करताना पाहिलेलं आहे, चौकशी करताना ज्याच्या चोरीचं प्रमाण देखील मिळालेलं आहे आणि ज्याच्या विरुद्ध आणखीही अनेक प्रमाणं आहेत, अशा चोराला तुझ्या राज्यामध्ये धनाच्या लोभामुळे सोडून तर दिलं जात नाही ना. हे रघुकुलभूषणा, जर धनवान आणि गरीब यांच्यामध्ये वाद झाला तर तो राज्याच्या न्यायालयामध्ये निवाड्यासाठी आला असेल तर तुझे मंत्री अशा वेळी धनादी गोष्टींचा विचार करून, त्याचा लोभ धरून
विचार करतात का? असं तर होत नाही ना. हे रघुनंदना, निरपराध असून देखील ज्याच्यावरती मिथ्या दोष लावून दंड केला जातो, अशा पुरुषांच्या नेत्रामधून जर अश्रू गळाले, त्यांच्यावरती अन्याय झाला, तर ते पक्षपात पूर्ण राज्य करणाऱ्या राजाचे पुत्र आणि पशु इत्यादी गोष्टींचा नाश करतात. ही गोष्ट तुझ्या ध्यानात आहे ना? हे राघवा, तू वृद्ध पुरुष, बालक, प्रधान वैद्य या साऱ्यांचा आंतरिक अनुराग, मधुर वचन आणि वरदान यांच्याद्वारे सन्मान करतोस ना. गुरुजन, वृद्ध, तपस्वी, देव, अतिथी, चैत्य वृक्ष आणि समस्त पूर्ण काम असे जे ब्राह्मण असतात, या लोकांना तू नमस्कार करतोस ना, त्यांचा तू आदर करतोस ना. तू अर्थाच्या द्वारे धर्मास आणि धर्माच्या द्वारे अर्थास हानी तर पोचवित नाहीस ना. असं तर काही तुझ्या हातून होत नाही ना. आसक्ती आणि लोभ यांच्या रूपामध्ये कामाच्या द्वारे धर्म आणि अर्थ यांच्यामध्ये बाधा तर आणत नाहीस ना. असं तर काही होत नाही ना. विजयी वीरामध्ये श्रेष्ठ, समयोचित कर्तव्याचा ज्ञात्या, दुसऱ्यांना वर देण्यास समर्थ असणाऱ्या भरता, तू समयाचा विभाग करून योग्य रीतीने धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन करतोस ना, नीट रीतीने पालन करतोस ना. हे महाप्राज्ञा, संपूर्ण शास्त्रांचा अर्थ जाणणारे जे ब्राह्मण असतात, जे पुरवासी असतात आणि जे जनपदवासी देखील असतात, त्या मनुष्यांच्या बरोबर तुझ्या कल्याणाचीच कामना ते सारे करतात ना. हे तू मला सांग. नास्तिकता, असत्य भाषण, क्रोध करणे, प्रमादपूर्ण वागणे, दीर्घसूत्रता, ज्ञानीपुरुषांचा संग न करणं, आळस, हे नेत्रादी 5 इंद्रियांना वशीभूत होणं, राजकार्याच्या विषयामध्ये एकट्यानेच विचार करणं, प्रयोजनाच्या बाबतीत विचार न करता विपरीत अशाच पद्धतीचा मूर्खांचा सल्ला घेत राहणं, निश्चित केलेल्या कार्याचा शीघ्र प्रारंभ न करणं, गुप्त यंत्रणेला सुरक्षित न राखता प्रकट करीत जाणं, मांगलिक आदी कार्यांचं अनुष्ठान न करणं आणि सर्व शत्रूंच्या वरती एकदमच चढाई करणं, हे राजाचे 14 दोष आहेत. तू या दोषांचा त्याग केलेला आहेस ना. ते दोष त्यागले पाहिजेत. तू महाप्राज्ञ आहेस. हे भरता, दशवर्ग, पंचवर्ग, चतुर्वर्ग, सप्तवर्ग, अष्टवर्ग, त्रिवर्ग, 3 विद्या, बुद्धीच्या द्वारे इंद्रियांना जिंकणं, 6 गुण, दैवी आणि मानुषी बाधा, राजाची नीतीपूर्ण कार्य करण्याची पद्धत, 20 वर्ग, प्रकृती मंडल, यात्रा म्हणजे शत्रूवरती आक्रमण करणं, दंडविधान आणि
दोन दोन गुणांनी युक्त असे योनिभूत संधी आणि विग्रह या सगळ्यांच्याकडे यथार्थ रूपानं तुझं लक्ष आहे ना. यातले जे त्याज्य असे जे दोष आहेत ते तू टाकून जे सद्गुण आहेत ते तू ग्रहण करतोस ना. त्या गुणांना तू आपलंसं केलंस ना. हे विद्वान, तू नीतिशास्त्राच्या आज्ञेनुसार 4 किंवा 3 मंत्र्यांच्या बरोबर सगळ्यांना एकत्र बसवून किंवा सर्वांना वेगवेगळे बसवून त्यांच्याबरोबर तू सल्लामसलत करतोस ना. तू वेदांची आज्ञा प्रमाण मानून काम करून सफल होतोस ना, की वेगळंच काही करतोस. तुझ्या क्रिया ह्या सफल होत असतात ना. काय तुझ्या स्त्रिया देखील संत आहेत ना, त्या तुझं ऐकतात ना, सफल आहेत ना. काय तुझं शास्त्रज्ञानही विनय इत्यादी गुणांनी मंडित आहे ना. आणि या गुणांचं ते उत्पादक तर असेल ना. ह्या साऱ्या गोष्टी आहेत ना तुझ्याकडे. हे रघुनंदना, मी जो सांगितला आहे तोच तुझ्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे ना. कारण हा विचार जो असतो तो आयुष्य आणि यश यांना वाढविणारा जो धर्म, काम आणि अर्थ या तिन्हींची प्राप्ती करून देत असतो. हे तुझ्या ध्यानात आहे ना. आपल्या पिताजींनी ज्या वृत्तीचा आश्रय घेतला आहे, आपल्या प्रपितामहांनी ज्या आचरणाचं पालन केलं आहे, सत्पुरुषही ज्याचं सेवन करतात, ज्याचं आचरण करतात आणि जे कल्याणाचं मूळ आहे त्याचं तू उत्तम प्रकारांनी पालन करतोस ना. हे रघुनंदना, तू स्वादिष्ट अन्न एकटाच तर खात नाहीस ना. त्याची आशा करणाऱ्या मित्रांना तू ते देतोस ना, सहभागी करून घेतोस ना. अशा प्रकारे धर्माला अनुसरून दंड धारण करणारा जो राजा असतो, जो विद्वान राजा असतो, तो प्रजेचं पालन करतो आणि सगळ्या पृथ्वीला यथावत रूपानं आपल्या अधिकारामध्ये तो ठेवत असतो. आणि देहत्यागानंतर तो स्वर्गारोहण करत असतो. या ठिकाणी सर्ग 100वा हा पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम.